केरळ स्टोरी पिक्चर येणार आहे, त्याचा पार्ट 2 येणार आहे. कशा पद्धतीने नक्की लव जिहादचा ट्रॅप टाकण्यात येतो, हमारा काम है हिंदू लड़कियों को अपना बनाना. अशा वेगवेगळ्या सत्य घटना या पिक्चरच्या माध्यमातून जनजागृती करण्यासाठी दाखवण्यात येणार आहेत. मारो रशीदा सो नहीं है. माँ फैजान ऐसा नहीं, मेरा सलीम ऐसा नहीं है. हा पिक्चरला विरोध करण्यासाठी विचार करा, आपल्यातलेच काही हिंदू लोक केरळमध्ये SFI नावाची संघटना आहे, बीफ फेस्टिवल ऑर्गनाईज करतात. बीफ फेस्टिवल आणि तो एक अनुराग कश्यप नावाचा चित्रपट निर्माता आहे. अनेक कमर्शियल सक्सेसफुल चित्रपट या माणसाने बनवले. हा माणूस काय म्हणतो, हा एक प्रोपागंडा फिल्म आहे, म्हणजे सगळा खोटा पिक्चर आहे. लव जिहाद सारखा काही प्रकार नाहीये आणि फक्त लोकांना एक नरेटिव्ह देण्यासाठी आणि एका धर्माच्या विरोधात भडकवण्यासाठी हा पिक्चर बनवलाय, असं कोण म्हणतो? अनुराग कश्यप. केरला स्टोरी बुलशिट प्रोपेगेंडा चुतिया पिक्चर. ऐसा कौन बीफ खिलाता है? ऐसा कोई खिचड़ी भी नहीं खिलाता जितना जैसा वो बीफ खिलाता है. शिट मूवीज फॉर क्रैप. याने आतापर्यंत जे पण पिक्चर बनवले ना, त्याच्यातले 2 मोस्ट सक्सेसफुल पिक्चर होते गँग्स ऑफ वासेपूर, ज्याच्यामध्ये त्यांनी या जिहादी दहशतवादी लोकांना कसे गँगस्टर हे बनतात, त्यांची लाईफ कशी असते यांचं कौतुक करण्यासाठी हे त्याने पिक्चर बनवले. तो आपल्या दुर्गा नावाच्या बाईला छेडत असतो. हे असले यांचे पिक्चर. आणि हा म्हणतो की मला स्वतःला बीफ पराठा खायला खूप आवडतो. बीफ परोठा इज द बेस्ट. बीफ परोठा इज द बेस्ट. त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे, केरळ स्टोरी पार्ट 2 चे निर्माते कामाख्या नारायण सिंग जी आणि प्रोड्युसर विपुल अमृतलाल शहा यांनी प्रचंड मेहनत घेऊन स्वतःच्या करिअरला पणाला लावून या लोकांनी हा चित्रपट बनवलेला आहे. येत्या आठवड्यामध्ये हा चित्रपट रिलीज होणार आहे. सर्व लोकांनी स्वतःच्या घरच्यांना घेऊन केरळ स्टोरी 2 हा पिक्चर बघायला नक्की जा. आणि हिंदू लोकांना किती जास्त प्रमाणामध्ये बाहेरच्या लोकांपासून खतरा आहे, तुमच्या मुली किती जास्त धोक्यात आहे, अब की बार ऊंची जात की लड़की लाए और बामन की लड़की के 12 लाख मिलता है. याच्यासाठी हा पिक्चर आवर्जून बघा अशी मी सर्व लोकांना विनंती करतो. आणि जस्ट माहिती म्हणून सांगतो, विपुल शहा यांनीच नमस्ते लंडन पिक्चर बनवला होता अक्षय कुमार आणि कटरीना कैफचा. इतका सक्सेसफुल डायरेक्टर जर या विषयामध्ये हात घालून असे पिक्चर जर बनवत असेल तर विचार करा की या माणसाने त्याचा करिअर स्टेकला लावलेला आहे. अशा लोकांच्या मागे खंबीरपणे उभं राहणं ही आपली हिंदू म्हणून जबाबदारी आहे. त्याच्यामुळे सर्वांनी पिक्चरला नक्की जा. जय भीम, जय शिवराय, जय श्रीराम.